नमस्कार मंडळी, मी प्रज्वल ठाकरे. आपले रँक तीर्थ या मराठी मायबोलीतील यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब व लाईक करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका. तर चला आजच्या सत्राला सुरू करूया. आजच्या सत्रातील प्रश्न क्रमांक पहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20,000 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन कुठे केले? पर्याय ए गुजरात, पर्याय बी गोवा, पर्याय सी राजस्थान आणि पर्याय डी मध्य प्रदेश. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए गुजरात. थोडक्यात माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वाव थराड येथे 20,000 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण केले. या प्रकल्पामध्ये पायाभूत सुविधा जसे रस्ते, ऊर्जा, जलपुरवठा आणि लोककल्याणाशी संबंधित योजना समाविष्ट आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार वाढ आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. हा कार्यक्रम गुजरातच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा मानला जातो. प्रश्न क्रमांक दुसरा. श्याम सुंदर स्वामी यांनी बँकॉक येथे झालेल्या वर्ल्ड आर्चरी पॅरा सिरीज बँकॉक 2026 मध्ये कोणते पदक जिंकले? पर्याय ए सुवर्ण, पर्याय बी रौप्य, पर्याय सी कांस्य आणि पर्याय डी कोणतेही नाही. तर यापैकी बरोबर पर्याय आहे पर्याय सी कांस्य. थोडक्यात माहिती. श्याम सुंदर स्वामी यांनी पुरुषांच्या कंपाऊंड स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. त्यांनी राकेश कुमार यांना टाय ब्रेकमध्ये पराभूत करून हे यश मिळवले आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या टाइड्स ऑफ टाइम भारत हिस्ट्री थ्रू म्युरल्स इन पार्लिमेंट या पुस्तकाचा विषय काय आहे? पर्याय ए भारताची अर्थव्यवस्था, पर्याय बी संसद भवनातील भिंतचित्रांमधून भारताचा इतिहास, पर्याय सी विज्ञान आणि पर्याय डी स्वातंत्र्य संग्राम. तर यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय बी संसद भवनातील भिंतचित्रांमधून भारताचा इतिहास. थोडक्यात माहिती. हे पुस्तक संसद भवनातील भिंतचित्राच्या माध्यमातून भारताचा इतिहास स्पष्ट करते. प्रश्न क्रमांक चौथा. भारतात आयोजित करण्यात आलेल्या एक्झरसाइज द्वीपशक्ती या लष्करी सरावाचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय ए अवकाश संशोधन, पर्याय बी सायबर सुरक्षा, पर्याय सी संयुक्त लष्करी त्रिसेवा कारवाई व किनारपट्टी संरक्षण आणि पर्याय डी आर्थिक विकास. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी संयुक्त लष्करी त्रिसेवा कारवाई व किनारपट्टी संरक्षण. थोडक्यात माहिती. एक्झरसाइज द्वीपशक्ती हा भारताचा त्रिसेवा आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सराव असून त्यामध्ये समुद्र व किनारपट्टी सुरक्षेवर भर दिला जातो. प्रश्न क्रमांक चौथा. प्रश्न क्रमांक 5. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या CMD म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? पर्याय ए कृष्णा कुमार सिंग, पर्याय बी बुर्रा वामसी रामा मोहन, पर्याय सी अशोक कुमार पांडा आणि पर्याय डी आलोक कुमार. तर यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय बी बुर्रा वामसी रामा मोहन. प्रश्न क्रमांक 6. स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सेल च्या CMD पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला? पर्याय ए बुर्रा वामसी रामा मोहन, पर्याय बी अशोक कुमार पांडा, पर्याय सी कृष्ण कुमार सिंग आणि पर्याय डी TV नरेंद्रन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी कृष्णा कुमार सिंग. प्रश्न क्रमांक 7. माझे गाव समृद्ध गाव योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पर्याय ए गुजरात, पर्याय बी मध्य प्रदेश, पर्याय सी महाराष्ट्र आणि पर्याय डी राजस्थान. तर यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय सी महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 8. आर्टेमिस 2 ही मोहीम कोणत्या देशाशी संबंधित आहे? पर्याय ए रशिया, पर्याय बी चीन, पर्याय सी अमेरिका आणि पर्याय डी जपान. तर यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय सी अमेरिका. थोडक्यात माहिती आर्टेमिस मिशन 2 बद्दल.
आर्टिमिस मिशन. आर्टिमिस 2 ही नासाची मानवयुक्त चंद्र मोहीम आहे. ही 1 एप्रिल 2026 रोजी प्रक्षेपित झाली. 50 वर्षांनंतर मानवाला पुन्हा चंद्राभोवती नेण्याचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम अपोलो प्रोग्रामनंतरची महत्त्वाची पायरी मानली जाते. प्रश्न क्रमांक 9. नरेंद्र मोदी यांनी केन्स सेमिकॉन प्लांटचे उद्घाटन कुठे केले? पर्याय ए पुणे, पर्याय बी सानंद, पर्याय सी सुरत आणि पर्याय डी अहमदाबाद. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी सानंद. थोडक्यात माहिती. सानंद गुजरात येथे केन्स सेमिकॉन प्लांटचे उद्घाटन झाले. सेमीकंडक्टर क्षेत्रातील महत्त्वाचा प्रकल्प हा मानला जातो. मेक इन इंडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाला या प्रकल्पामुळे चालना मिळेल आणि भारताच्या चिप उत्पादनात क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. प्रश्न क्रमांक 10. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंतीच्या निमित्ताने कोणत्या संग्रहालयाचे उद्घाटन केले? पर्याय ए अशोक संग्रहालय, पर्याय बी सम्राट चंद्रगुप्त संग्रहालय, पर्याय सी सम्राट संपत्ती संग्रहालय आणि पर्याय डी महात्मा गांधी संग्रहालय. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी सम्राट संप्रती संग्रहालय. थोडक्यात माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महावीर जयंती निमित्ताने या संग्रहालयाचे उद्घाटन केले. हे संग्रहालय कोबा तीर्थ येथे आहे, जे की गुजरात राज्यात आहे. सम्राट संप्रती हे जैन धर्माचे महान संरक्षक मानले जातात. संग्रहालयात जैन धर्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा दर्शवला आहे. धन्यवाद. आजच्या सत्रातील सगळे प्रश्न समाप्त झाले आहे. तर चला पुढच्या सत्रात भेटूया. धन्यवाद.